मग ठेवला तेच कपडे घालून 15 दिवस राहिलो आम्ही. बैल पडत्या कालामध्ये बॅग फुटला गेला पायाच्या मुलं, तरी आम्हाला टायमावर पैरा दिला. बरोबर, या त्या बैलाकडे, कारण कुठेतरी त्याचं पण खूप आपल्याजवळ सांगायला गेलं ना तर शब्द आहे. त्याला जेवढं आपण कौतुक करू आजच्या या गुलालसाठी किंवा तुमच्या लोकाला साथ देण्यासाठी त्याचं कमी आहे. काय बोलाल म्हणजे? पहिला गुलाल 9 महिन्यानंतर गुलाल भेटला, खूप आनंद झाला आम्हाला. संभाजीनगरला 15 दिवस वस्तीला राहिलो. 15 दिवस वस्तीला बैलाला घेऊन. हा, ते डॉक्टर आम्हाला माहिती नव्हता का तिथं वस्तीला ठेवतात, परंतु ते डॉक्टर बोलला का बैलाला ठेवायला लागलं. घरच्यांना माहित नव्हता, तिथं गेलो नेटवर्क नाही मोबाईलला, घरच्यांना माहित नाही आम्हाला, आम्ही तिथं राहिलोय. शेलूकरांचा लुक्का डॉन आणि इकडे या साईडला बघू शकता पोशीरकरांचा रेल्वे इंजन, अशी जोडी पळाली बिंजोरच्या गुलालाचं मानकरी. सांगा कुठली गाडी झाली आज? आता इथली मांजरलीची गाडी होती, त्यांच्यासोबत झाली, ते विचारायला आलं. 11,2 बादल्यांची गाडी झाली, जमून झाली. किती वाजता आलं होतं? आम्ही आलेलो 11 वाजता. 11 वाजता. टायमिंग तर तुम्हाला माहिती होतं? टायमिंग होता माहिती, पण तो टेम्पोचा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही लेट झालो आणि मग आलो त्याला नावनोंदणी बंद झालेली. म्हणजे मग फालतूमध्ये 4-5 घंटे काय गेले. चला थांबल्यावर का गुलाल गुलाल झाला. हा, तेवढा आभार. पहिल्यांदा पलते का जोडी? नाही, चौथा गुलाल. चौथा गुलाल या जोडीचा. लगातार. पहिल्यांदा कुठे पळाली होती? पहिल्यांदा उसाटण्याला उसरण्याला लुक्का आणि रेल्वे इंजन. बोनिलीला 2 महिने. बोनिलीला हा दुसरा गुलाल आजचा धरून. आणि कोणी जुलवली जोडी ही? जोली म्हणजे असा आमचा बैल पडत्या कालामध्ये बॅग फुटला गेला पायाच्या मुलं, तरी आम्हाला टायमावर पैरा दिला फेऱ्याला. त्यामुळे त्यांनी सांगितलं आमचा बैल क्लिअर होणार तेव्हा तुम्हालाच पहिला देणार बैल. आता मागच्या वर्षी किंवा त्याच्या 2 वर्षापूर्वी ना मला वाटतं खूप नाव होता लुक्का मैदानामध्ये आल्यानंतर. बघा असा एकही मैदान नाही की तिथं मैदानामध्ये गुलाल नाही लुक्काचं किंवा गाडी नाही बघायला. बरोबर. काय झाला होता नक्की? पायाचा प्रॉब्लेम झालेला, लेमेनचा प्रॉब्लेम झाला त्याशी, तर 9 महिने बसून काढला आम्ही. खूप दवाखाने गेलं. कुठल्या डॉक्टर केलं? पहिला कर्नाटकला नेला, त्याच्यानंतर संभाजीनगरला 2 वेळा नेला, तर त्याच्यानंतर नाही झाला असं तर गावठी उपाय केला, लास्टला त्याला क्लिअर झाला. आता आलाय का तोच? आता हा आलाय, कमबॅक होईत चाललाय. कमबॅक होईत चाललंय ना, म्हणजे संयम ठेवला तुम्ही? संयम ठेवला. अपेक्षा नव्हती का क्लिअर होणार बैल, पण तू झाला. बघा म्हणजे कुठेतरी आपल्या ते म्हणतात ना मुख्य प्राण्यावर प्रामाणिक जीव लावा किंवा प्रामाणिक त्याच्यावर प्रेम करा किंवा निस्वार्थ त्याची सेवा करा, त्याचं फल कायम तो देत असतं. आता चौथा गुलाल ना चालू बरा झाल्यापासून? बरा झाला. बघा खूप मेहनत घेतली. संभाजीनगरला 15 दिवस वस्तीला राहिलो. 15 दिवस वस्तीला बैलाला घेऊन. हा, ते डॉक्टर आम्हाला माहिती नव्हता का तिथं वस्तीला ठेवतात, परंतु ते डॉक्टर बोलला का बैलाला ठेवायला लागेल. मग ठेवला तेच कपडे घालून 15 दिवस राहिलो आम्ही. बघा म्हणजे कुठेतरी तुम्ही कुठलाही विचार न केला, चला आपल्या बैलाला एक बरा करायचा आहे, त्याला व्यवस्थित घरी न्यायचं आहे असं सोचून तुम्ही थांबले 15 दिवस. घरच्यांना माहित नव्हता, तिथं गेलो नेटवर्क नाही मोबाईलला, घरच्यांना माहित नाही आम्हाला, आम्ही तिथं राहिलोय. बाहेर गेलो गावाच्या तेव्हा नेटवर्क आला, तेव्हा घरच्या सांगितलं आम्ही येणार नाही थोडे दिवस. अरे बापरे, म्हणजे मोठा या झाला तुमचा. माहिती पण नव्हतं आम्हाला. बघा म्हणजे तरी घरच्यांना पण म्हणजे विश्वास होता की चला तुम्ही गेले तर काही ना काही चांगलंच करून याल. आता ज्या वेळेला बैलाला पहिल्यांदा म्हणजे पलवला, आता आजार झाल्यापासून पहिली रेस तुम्ही जिंकली, काय करा आनंद होता? खूप आनंद झाला. पहिला गुलाल 9 महिन्यानंतर गुलाल भेटला, खूप आनंद झाला आम्हाला. 9 महिन्यानंतर तो पण उसाटण्याला. बघा आणि पैरा पण दिला. पैरकरांचं कौतुक व्हायला पाहिजे. म्हणजे असा गावा कोण बैल पण नव्हतं देत का बैल बॅग फुटला गेला, परंतु तेही आम्हाला बोललेलं आम्ही तुम्हाला देणारच, क्लिअर झालं बैल, तुम्ही कधी मागा. आम्ही फोन केला मयूरने लगेच दिला बैल. बरोबर, या त्या बैलाकडे, कारण कुठेतरी त्याचं पण खूप आपल्याजवळ सांगायला गेलं ना तर शब्द आहे. त्याला जेवढं आपण कौतुक करू आजच्या या गुलालसाठी किंवा तुमच्या लोकाला साथ देण्यासाठी त्याचं कमी आहे. काय बोलाल म्हणजे? खूप बैल तर चांगला आहे. बैल असा आहे का कोणत्या बैलाला इकडं तिकडे जाऊन देणार पण नाही, स्ट्रेट पाळणारा बैल आहे. आणि त्यांची एवन जोडी पालायची, तो पैरा तोडून आम्हाला दिला आणि आमच्यासोबत आता पळतात. बघा आणि गावठी बैल विशेष बोलायचं बात तर गावठी बैल म्हणजे आज आमच्या इकडं कर्जत तालुक्यामध्ये खूप नाव आहे त्याचा. बरोबर, मी बघतोय आता, मी याच्या आधी पण त्यांची उसरलेला मुलाखत गेलेली ज्या वेळेला नखऱ्यामध्ये पळवलेला वडप्याच्या, म्हणजे मोठा गाडा मालक नाही बघत ते, आणि बघा प्रामाणिक असून ते पैरा पण देतात सर्वांना. माणसा पण मालक पण चांगले, खूप चांगले आहेत, सांभाळून घेतात सर्वांना. कशी पलते कशी जोडी? गाडी मस्त एवंच पलते, मग जुलून गाडी पलते नरमांदी सारखी, काहीच प्रॉब्लेमच नाही गाडीचा. सुटली ना आम्ही भिंतात उभा राहतो, आम्हाला माहिती काय नाही गुलाल घेणार आहेत. आणि मला वाटतं बोनिलीचं मैदान म्हणजे ते आठवणीच आहे. हा, लास्ट बैल हा बोनिवली मैदानात पळालेला ना, लंगाला लागलेला, तिथनं परत बोनिवली मैदानात. बघा म्हणजे त्याच्या पायावरती निशाणी पण आहे ना अजून. ही बघा मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता म्हणजे इतका मोठा आजार बरा झालाय आणि आज तो पुन्हा गुलालामध्ये रंगतोय. आणि जसं हे पोशीरवाले दादा आहेत, म्हणजे काय त्यांचं कौतुक कराल तुम्ही? त्यांचं कौतुक म्हणजे का असं घरच्या सामर्थ्याचा संबंध आहेत,
खूप चांगले लोक आहेत ते. बरोबर. आता मी माझं तर मत आहे म्हणजे पलावा, पण तुमची इच्छा असेल तर नक्की तुम्ही ह्या पायऱ्या कंटिन्यू नाही करा. कंटिन्यू थांबणार. आता 3 तर गुलाल आम्ही ठेवलंच. खूप त्यांना तर खूप फोन येतात आमच्यापेक्षा, खूप म्हणजे खूप फोन येतात तरी नाही देते ना, आमची तीच गाडी पळवणार आम्ही. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी हा. चला बैलांचं मत जुलून आलंय तसं तुमचं मालकांचं मत जुलून आलंय. आणि आजची गाडी कोणी पळवली? विशाल ड्रायव्हर खरं. खरेटचं विशाल ड्रायव्हर. सुट्टी वगैरे सुट्टीला स्वप्नील जामकरे तोच नियोजन करतो बैलांचं. बरोबर. पहिला बारीकपणापासून स्वप्नील जामकरे नियोजन करतो. आणि हे होता आपला DSP वाल्यांचा निलेश दादा, निलेश दादा, रवी दादा, संदीप डोने, संदीप ढोणे, नांदिवलीचा संदीप. नांदिवलीचा संदीप ढोणे होता रेडिओ इंजिनला सोडा. बघा म्हणजे कुठेतरी सर्व आपल्याला बघा जसं ते म्हणतात ना, संकट आल्यानंतर देव पण आपल्या पाठीशी उभे असतात, तशी आपल्या या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये काही मंडळी आहेत जी कायम आपल्याला साथ देतात. साथ देतात, लगेच येतात. बरोबर आहे. आता आता थांबतात का काय, जातात लगेच? नाही, आता आमचा टेम्पोवाला आला का आम्ही निघून जाऊ. बघा म्हणजे चला एक गुलाल महत्वाचा गुलाल आहे. बस झाला. कारण का आता जी उष्णता आहे. उष्णता आणि कसं आजारातून आता निघाला आम्ही एकच फेरा पडतो, हप्त्यातून एकदाच पळतो. बरोबर आहे. कारण कुठेतरी असंच व्हायला पाहिजे. आणि जसं आता नियम तुम्ही बघितला असेल, सकाळीचं मैदान पण होता आणि चांगला होता. उलटा सकाळचा नियम होता तो चांगला होता, 12च्या आतमध्ये घरी जायचो. उलटा आता अख्खा दिवस असायला लागतो. सकाळचा एक खूप नंबर नियोजन केलं. पण मला वाटतं आज पण तुम्ही लवकर गेला असतं, टेम्पो जर आली असती टेम्पो वेळेवर. आले असते. हा, कारण कुठेतरी तुम्ही आतापर्यंत नसतं थांबलं. नसतं थांबलो, गेलं असतं कधी. बरोबर. चला तुमची गाडी झाली, समोरच्या गाडीचं पण कौतुक करा जे तुम्हाला आज गुलाल दिलाय. ती पण चांगलीच गाडी पळत होती. नाग्या होता, चांगला बोलतो नाग्या, नाव आहे नाग्याचा. बरोबर आहे. चला तुम्हाला मी पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि लोकांनी जसा त्याचा एक मोठा काल या बैलगाडी क्षेत्रामध्ये गाजवला 2 वर्षामध्ये. आता किती दाती झालाय? आता 6 जाती झाला. 6 दाती झाला म्हणजे करतात बाकी आहे. हा, करतात बाकी आहे. पण तो नाव बघा जसं ऐकायला यायचं आम्हाला, फातिमा अरमान शेख शेलू. शेलू. बघा तो नाव पुन्हा पाहिजे का आम्हाला? 100% मिळणार. मेहनत तर खूप आहे, मेहनतीला नाराज नाही करणार. नाराज नाही करणार. आणि चला आता तुमच्या जोडीचंच कौतुक करीन, दादांचं पण कौतुक करीन. धन्यवाद. रेल्वे इंजिन असो किंवा लुक्का असो, ही जोडी कायम गुलालामध्ये राहावं, माझ्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद.